आंदोलकांनी दिल्लीमध्ये प्रवेश करून मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे, तर आपण त्याकडे कसे पाहता? सर्वप्रथम या देशामध्ये जे की ज्या सरकारने, मोदी सरकारने दिल्लीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला म्हणजे अडवण्यात आलेले आहे, रस्त्याला खिळे वगैरे ठोकून, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर इथं सरकार जगते. जर शेतकरी पेराच करणार नाही तर सरकार काय धतोरा खाणार आहे? पहिली गोष्ट तर ही आहे की या देशामध्ये एक हुकुमशाही सुरू आहे, लोकशाही संपुष्टात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते शेतकरी रस्त्यावर आज उतरत आहे त्यांचे हक्क कुठेतरी एक डावलण्यात आलेले आहेत आणि त्यांचे हक्क मजबूत करण्यासाठी पॅन्थर आर्मी नक्कीच त्यांच्यासोबत आहे. आणि या सरकारचा आम्ही म्हणजे तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. हा मोदी हिटलर या देशाचा बाप लागून नाही गेलेला. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका महानायकाने या देशाचं संविधान लिहिलेले आहे आणि त्या संविधानात सर्वांना समानता दिलेले, अधिकार दिलेले आहेत. नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी शेतकरी समर्थन करावं, शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा. देश हिटलरशाहीकडे चालला असं आपण वाटतं? हिटलरशाहीकडे चालला नाही, हिटलरशाहीकडे 90% गेलेलं आहे. 10% राहिला तो बी या निवडणुका झाल्याच्या नंतर पूर्ण हिटलरशाहीकडे जाईल. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की राजकारण, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, त्याकडे आपण कसे पाहतो? नाही, महाराष्ट्रामध्ये हे राजकीय म्हणजे जे आता राजकीय फड चालू आहेत ते तमाशाच्या फडापेक्षा बेकार झालेले आहेत आणि जे राजकीय नेते आहेत तर त्या तमाशातल्या ज्या नाचणाऱ्यापेक्षाही बेहतर झालेले आहेत. म्हणजे या महाराष्ट्रात आम्ही म्हणजे तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जे 6 महिन्यामध्ये 10 पक्ष बदलतात, 6 महिन्यामध्ये सरकार स्थिर नाही राहत, अशा भाडकाऊ नेत्यांच्या सोबत राहिल्यापेक्षा आणि यांची जय जयकार केल्यापेक्षा एक हक्काचं सरकार मिळवा आणि जे की संविधानाची गोष्ट करेल, जे संविधान वाचवण्याची गोष्ट करेल आणि संविधानिक लढा लढेल, संविधानासाठी आक्रमक भूमिका घेईल, नक्कीच त्याच्या मागे लोकांनी असलं पाहिजे. एक सोशल मीडियाला मीम्स चालू आहे की आपला जर दोषमुक्त किंवा भ्रष्टाचारमुक्त व्हायचा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करायचा, जो सोशल मीडियाला मोठ्या प्रमाणात चालू आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? सोशल मीडिया सगळ्यात पहिले ज्यांनी सोशल मीडियाला चालू केलेलं आहे त्यांना मी हा प्रश्न करतो. नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचं या लोकांनी स्पष्टीकरण द्यावं. त्यानंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा व्यक्ती ज्या देशाचा प्रधानसेवक होतो, प्रधानमंत्री होतो, त्यावेळेस सगळ्यात पहिले नोटबंदी झालेली होती. सगळ्यात मोठा या देशामध्ये घोटाळा असेल, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल तर नोटबंदीचा आहे. त्याच्यानंतर जर दुसरा घोटाळा असेल तर दुसरा सगळ्यात मोठा घोटाळा आहे करोना घोटाळा, करोडो अरबो रुपयाचा घोटाळा आहे. तर या घोटाळ्याचे यांनी स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे घोटाळा करणारे जर तुम्ही म्हणता त्या घोटाळा करणाऱ्याच्या पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही म्हणजे निर्मा वॉशिंग पावडर लावल्यासारखं साफ होता, तर नक्कीच हा चुत्या पण आहे. तर येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने आंबेडकरी चेहरा म्हणून आपण कुठल्या पक्षाला पाठिंबा द्याल किंवा स्वतंत्र आपला उमेदवार उभा कराल? नक्कीच आजपर्यंत बघा, तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला. 70 वर्ष झाले, 70 वर्ष या देशाला स्वातंत्र्य होऊन 70 वर्षामध्ये भरपूर साऱ्या निवडणुका झाल्या, भरपूर पंतप्रधान झाले, भरपूर मुख्यमंत्री झाले राष्ट्रामध्ये. परंतु काय झालं, 70 वर्षामध्ये आपण सगळ्यांना एक प्रतिनिधित्व दिलेलं आहे. म्हणजे आपल्या रिपब्लिकन पार्टीचे असतील, या बहुजन समाजाचे असतील किंवा दलित समाजाचे असतील, आपण गवळींना आपण प्राधान्य दिलेलं आहे, गवळींना आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे, रामदास आठवलेंना दिलेलं आहे, आपण कवाडेंना दिलेलं आहे, आपण खोब्रागडेंना दिलेलं आहे. मला असं वाटतं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली आणि समानता दिली, म्हणजे कुळ्या लोकांच्या पिढीचं बाबासाहेबांनी आज पुनर्वसन केलं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सगळ्यांना संविधानिक मार्गाने आपल्याला एक जगण्याचा अधिकार दिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराला जर तुम्ही 5 वर्ष प्रतिनिधित्व दिलं तर चुकते कुठं? मला तरी असं वाटतं की समाजानं आणि बहुजन समाजानं आज एक आंबेडकर नावाचं वादळ, आंबेडकर कालही ब्रँड होते, आजही ब्रँड आहेत, उद्याही आंबेडकर नावाचं ब्रँडच असणार आहे. त्यामुळं समाजाने आंबेडकर नावाच्या ब्रँडसोबत असावं आणि जे आंबेडकर म्हणजे काल ज्या आंबेडकरांनी या समाजासाठी लढा दिला, या समाजाची उन्नती केली आणि या समाजाला अस्पृश्यतेतून बाहेर आणून आज एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. जर खरोखर उद्या जर तुम्हाला खरं समानता ठेवायची असेल आणि तुम्हाला तुमचे हक्क आबाद करायचे असेल, फक्त इथं आंबेडकरच लढू शकते आणि नक्कीच बाळासाहेबांसोबत समाजाने राहायला पाहिजे. एक आपला आत्ताच वर्धापन दिन झाल्यानंतर वर्धापन दिनासाठी प्रमुख उपस्थित म्हणून आनंदराज आंबेडकर उपस्थित राहिले होते. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय संघटना असेल किंवा सामाजिक संघटना असेल, आतापर्यंत आंबेडकर कुटुंब कुठल्याही संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित नसते, पण आपल्याकडे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल काय? नक्कीच काय की आज संघटना, भरपूर संघटना झालेल्या आहे. आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपण शिकलो, फक्त एकमेकांचे पाय ओढायला शिकलो, आपण संघटित झालो नाही. आपण फक्त संघटित होण्याऐवजी आपण संघटनाच काढत गेलो आणि नक्कीच जर आंबेडकर कुटुंब पॅन्थर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सोबत आहे, कारण की पॅन्थर आर्मी
ती पॅन्थर आर्मीला ती पावती आहे की जे आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब पॅन्थर आर्मीच्या स्टेजवर येतात आणि मार्गदर्शन करतात. नक्कीच पॅन्थर आर्मीची भूमिका, पॅन्थर आर्मीचं काम आणि पॅन्थर आर्मी प्रामुख्याने एक निपक्षीय आणि एक निर्भीड संघटना आहे आणि खऱ्या अर्थानं एक प्रामाणिक पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट घेऊन चालते या महाराष्ट्रामध्ये. त्याचंच एक कामाची पावती म्हणून आंबेडकर कुटुंब पॅन्थर आर्मीच्या स्टेजवर असते आणि नक्कीच एक मार्गदर्शक आणि गॉडफादर म्हणून आंबेडकर कुटुंबाशिवाय आम्ही पॅन्थर आर्मी पुढं पावले उचलणार नाही. आपल्या संघटनेमध्ये वयाच्या 20व्या वर्षापासून तर वयाच्या 60व्या वर्षापासून पदाधिकारी आहेत, त्याबद्दल काय सांगा? संघटनेच्या नक्कीच आज तुम्ही बघत आहात पदाधिकारी आहेत, नक्कीच काही पदाधिकारी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, परंतु त्यांचं माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे. माझं नेतृत्व त्यांना पटतं आणि माझ्या नेतृत्वामध्ये काम करायला त्यांना एक सिक्युरिटी वाटते आणि प्रत्येक युवकांना वयस्कर यांना त्यांना हे वाटतं की चेतन इंगळेसोबत किंवा पॅन्थर आर्मीसोबत काम केलं की यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. न्यायालयीन असो किंवा कुठला सामाजिक लढा असो, रस्त्यावरची लढाई असो, जेव्हा की यांच्यावर कुठं या सामाजिक लढ्यासाठी काही गुन्हे दाखल होतील किंवा यांच्यावर काही केसेस होतील तेव्हा चेतन इंगळे नक्कीच एक पारिवारिक कुटुंब प्रमुख म्हणून नक्कीच यांच्यासोबत असेल. म्हणून हे सगळे लोक माझ्यासोबत जुळतात.